हाय एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. आज या ठिकाणी आपण इंग्रजी या विषयाचा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे जवळपास आपल्याला इयत्ता 8वी 7वी पासून पुढे ग्रॅज्युएशन आणि पुढच्या शिक्षणापर्यंत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक. इयत्ता 9वी 10वी 11वी 12वीच्या दृष्टीने तर अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक की ज्याचं आपल्याला नाव माहिती असेल, चेंज द व्हॉइस. ऍक्च्युली आपल्याला चेंज द व्हॉइस शिकत असताना बऱ्यापैकी गोष्टी कोणकोणत्या माहिती अपेक्षित आहेत या संदर्भात आता या लेक्चरला आपण पाहायचंय. तर चेंज द व्हॉइस हे ज्यावेळी आपण स्टडी करत असतो त्यावेळी डायरेक्ट चेंज द व्हॉइस करता आपल्याला येईल असं काय वाटत नाहीये, कारण त्याच्यासाठी ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर चेंज द व्हॉइस तुम्हाला परफेक्टरित्या येईल. आणि चेंज द व्हॉइस शिकत असताना थोडासा सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास जर केला तर आपल्याला निश्चितपणे चेंज द व्हॉइस म्हणजेच आपल्याला जो प्रयोग दिलेला आहे तो प्रयोग आपल्याला चेंज करता येईल. आता चेंज द व्हॉइसचे ऍक्च्युली आपल्याला दोन प्रकार आहेत. तर पहिला कोणता आहे, तर याच्यामध्ये या ठिकाणी आपण लिहूया चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइस म्हणजे आपल्याला प्रयोग बदलायचा आहे. ओके, व्हॉइस म्हणजे शब्दशः अर्थ इथं आवाज बदलायचा आहे असं नाहीये, तर प्रयोग चेंज करायचा. आता याच्यामध्ये आहे एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे तो कोणता, पॅसिव्ह व्हॉइस. बरं का. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस बऱ्यापैकी होतं काय, अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट अशी एक अडचण निर्माण होते. बऱ्याच जणांना विचारलं असता त्यांच्याकडून अशीही उत्तरं आलेली आहेत, पण ती उत्तरं कशी आहेत पहा. जर आपल्याला दिलेले वाक्य हे कोणत्या व्हॉइस मध्ये आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि हे मुलं कशी ओळखतात, तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होत असते. ऍब्सोल्युटली राईट. त्याचबरोबर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे असं वाक्य की ज्या वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने होत असते. करेक्ट, नो डाऊट. मग या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्टने आणि ऍक्टिव्ह व्हॉइस हा सब्जेक्टने सुरू होतो. याला त्यासाठी आपल्याला सब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, थोडक्यात तर कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं इन मराठीमध्ये. कर्तरी म्हणजे कर्त्याने सुरू होतो म्हणून, आणि हा कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माने सुरू होतो म्हणून. पण अडचण काय होते माहितीये का, या वाक्यामध्ये ऑब्जेक्टने सुरू होतो पॅसिव्ह व्हॉइस, ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस हा सब्जेक्टने सुरू होतो, पण वाक्याच्या सुरुवातीला हा ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट आहे हेच आपल्याला ओळखत नाहीये, आयडेंटिफाय होत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून आपल्याला वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे का पॅसिव्ह मध्ये आहे हे ओळखताच येणार नाहीये. आता एक एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हणलं, बघा आपल्याला एक्झाम्पल, आता या लेक्चरला आपण पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. आता एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी आय हॅव गिवन बघा अ पेन, हे जे वाक्य आहे हे वाक्याचं आपण थोडंसं अवलोकन करूया. त्याचबरोबर या ठिकाणी आय हॅव बीन गिवन, बरं का, आय हॅव बीन गिवन अ पेन. आता या वाक्यामध्ये पण थोडंसं आपण डोकावून पाहूया. तर या वाक्यामध्ये हे पहिलं जे वाक्य आहे, पहिल्या वाक्याची सुरुवात आयने झाली, दुसऱ्या वाक्याची सुरुवात सुद्धा आय या शब्दाने झाली. मग पहिलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि दुसरं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे असा आपल्याला प्रश्न क्रिएट होतो. पण मी सांगतो या ठिकाणी हे जे पहिलं वाक्य आहे हे पहिलं वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आणि जे दुसरं वाक्य आहे ते कोणतं आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर हे कसं, तर बऱ्यापैकी मुलं असं पण सांगतात की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बायच्या नंतर शब्द असतात किंवा बाय शब्द असला की पॅसिव्ह व्हॉइस धरून चालायचं, आणि बाय शब्द नसेल तर तो ऍक्टिव्ह व्हॉइस असं समजायचं, असं बरेच जण म्हणत असतात. पण असो, बाय शब्द ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतोच असं नाही. म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य असतं पण बाय शब्द असेलच असं नाहीये ना, आणि नसतंही. याचा अर्थ पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय शब्द नसतो, म्हणजे असतो पण नसतो पण, बरं का, म्हणजे लिहिणं काही कंपल्शन नाहीये. पण या वाक्यामध्ये आपल्याला सांगायचा उद्देश एवढाच की या ठिकाणी सुद्धा आयने सुरू झाला, या ठिकाणी सुद्धा आयने सुरू झाला. मग आय हा शब्द या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे दोन्ही पण वाक्य सेम आणि एकच प्रयोगाचे असतील, आहे ना.
तर असं नाहीये या ठिकाणी होत. तर आय हॅव गिवन अ पेन आणि आय हॅव बीन गिवन अ पेन या दोन्ही वाक्यामध्ये डिफरन्स आहे. पहिला आहे ऍक्टिव्ह, दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. आणि दुसऱ्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे कसं आपण आयडेंटिफाय करायचं तर मी सांगतो त्या पद्धतीने पहा. या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला वाक्य दिलं जातं ते वाक्य आपण पाठांतर केलेल्या फॉर्म्युलानुसार, टेन्सच्या फॉर्म्युलानुसार असेल. बघा, आपण पाठांतर केलेल्या टेन्सच्या फॉर्म्युलानुसार जर दिलेले वाक्य असेल तर ते ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके. आणि आपण पाठांतर केलेल्या म्हणजे आपण तयारी केलेल्या पाठांतर केलेल्या टेन्सच्या फॉर्म्युलानुसार वाक्य नसेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. म्हणजे काय तर पहा, आपण फॉर्म्युले पाठ केलेले, याच्यामध्ये आपण या ठिकाणी थोडासा अवलोकन घेऊया. या ठिकाणी हा जर आपण प्रेझेंट टेन्स घेतला बरं का आणि हा पास्ट टेन्स घेतला तर आपण दोन्ही टेन्सचा फक्त विचार करायचा. आता प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये या ठिकाणी आहे सिंपल आहे, या ठिकाणी पण सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेन्स. या ठिकाणी कंटिन्युअस आणि या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट टेन्स. या ठिकाणी परफेक्ट पास्ट प्रेझेंट टेन्स आणि या ठिकाणी परफेक्ट पास्ट टेन्स. या ठिकाणी कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि या ठिकाणी कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. असे आपल्याला या ठिकाणी या प्रेझेंटचे 4 टेन्स आणि पास्टचे 4 टेन्स असा आपल्याला भाग या ठिकाणी मिळतो. मग आपल्याला याचं कशाचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतं तर या ठिकाणी 1 2 3 आणि हे 1 2 3 म्हणजे प्रेझेंट टेन्स मधले पहिले 3 आणि पास्ट टेन्स मधले पहिले 3 अशा एकूण 6 टेन्सचं रूपांतर. फ्युचर टेन्स आपण आता विचारात घेतलेला नाहीये. फ्युचर टेन्स साठी आपण एक वेगळ्या पद्धतीने मॉडेल एक्झिलरीज व्हर्ब्स यांचा वापर करत असताना शिकणार आहोत. तर या ठिकाणी 1 2 3 आणि 1 2 3 या 3 टेन्स म्हणजे टोटली 6 टेन्सेस झाले. या 6 टेन्सेसच्या फॉर्म्युलानुसार वाक्य असेल तर ते ऍक्टिव्ह व्हॉइस असेल. एक्झाम्पल, सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस एमिझार प्लस वर्ब प्लस आयएनजी असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल असेल ऍक्टिव्ह. आणि त्याच बरोबर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि ह्या दोन्हीचं चेंजेस काय आपण पॅसिव्ह मध्ये करू शकत नाही. ठीक आहे. मग हे एकूण 6 टेन्स झाले म्हणजे ह्या 6 टेन्सच्या फॉर्म्युलानुसार वाक्य असेल ऍक्टिव्ह व्हॉइस असेल, फॉर्म्युलानुसार नसेल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. हे आपण सूत्र या ठिकाणी घेऊन जाऊया. आता या ठिकाणी बघा, आय हॅव गिवन या ठिकाणी सब्जेक्ट आहे, हॅव किंवा हॅज पैकी हॅव आहे आणि या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल आहे. हा फॉर्म्युला आहे कुणाचा आहे रे? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज पैकी हॅव आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आहे. या ठिकाणी आय हॅव बीन ऍक्च्युअली आय हॅव बीन जर आता आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा जर विचार केला तर आय हॅव बीन गिव्हिंग पाहिजे होतं. कळतंय का? आय हॅव बीन गिव्हिंग पाहिजे होतं. दॅट मीन्स द गिव्हन सेंटेन्स इज नॉट विथ द रूल्स ऑफ द टेन्स अँड सो हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आहे. जसं या ठिकाणी जर बीन असेल ठीक आहे, बीन आहे तर वरला आयनची कुठे आहे? बरं ठीक आहे, आपण बीन जर काढला तर आपल्याला फॉर्म्युलानुसार वाक्य होतं होय ना, मग हे ऍक्टिव्ह व्हॉइस झालं असतं. पण यामध्ये आपल्याला हे सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आहे, हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. या ठिकाणी आय मीन्स सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज पैकी हॅव आहे प्लस बीन आहे आणि आपल्याला फॉर्म्युला हा सांगतो की बीन जर असेल तर आयएनजी प्रत्यय हा वर्बला लागला पाहिजे, प्रेझेंट पार्टिसिपल यूज केले पाहिजे. मग यानुसार पण ते वाक्य नाहीये म्हणजे दिस सेंटेन्स इज नॉट विथ द रूल्स ऑफ द टेन्स अँड सो दॅट सेंटेन्स इज पॅसिव्ह व्हॉइस. ओके. या ठिकाणी आय हॅव गिवन सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल आहे आणि म्हणून हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. सरळ साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर दिलेले वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आणि पॅसिव्ह मध्ये कसं शोधायचं किंवा कसं आपल्याला ओळखायचं तर हे बरोबर आहे कर्त्याने सुरू होतं, हे पण बरोबर आहे कर्माने सुरू होतं म्हणजे सब्जेक्टने सुरू होतं, ऑब्जेक्टने सुरू होतं. पण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये कन्फ्युजन होतंय ना, मग अशा वेळी कन्फ्युजन होऊ नये म्हणून दिलेले वाक्य टेन्स फॉर्म्युलानुसार असेल ऍक्टिव्ह व्हॉइस, टेन्स फॉर्म्युलानुसार नसेल पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आहे. 100% खात्रीशीर राहायचं. आता मग हे काय आहे
तर मुलांना हे आहे सब्जेक्ट. सूत्रानुसार वाक्य जे असतं, फॉर्म्युलानुसार टेन्सच्या फॉर्म्युलानुसार वाक्य असतं, त्याच्या सुरुवातीला हा सब्जेक्ट असतो, करता असतो. आणि हा मग काय आहे, तर हा आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा, तर हा ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे बरं का. काय आहे, इनडायरेक्ट. ऍक्च्युली याचं जे या ऍक्टिव्ह वॉइस मध्ये होणार असतं ते काय येणार आहे, या ठिकाणी आईची द्वितीय येत असते. म्हणजेच आईची द्वितीय कोणती असते, मी. आणि मीची प्रथम आपण काय घेतली, आय घेतली. म्हणजे हे जे आहे ते हे आहे ते ऑब्जेक्ट आहे आणि हे आहे ते सब्जेक्ट आहे. मग अशा रीतीने आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. तर ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट मध्ये फार गोंधळ निर्माण होतो आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणचा हा ऍक्टिव्ह वॉइस कसा ओळखायचा आणि पॅसिव्ह वॉइस कसा ओळखायचा हे आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट ही कन्सेप्ट आहे. तर पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया. सब्जेक्ट म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याचबरोबर चेंज व्हाईस करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, त्याचबरोबर आणखी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम आपल्याला जो चेंज व्हाईस हा चॅप्टर पाहायचा आहे, तो चॅप्टर ऍक्टिव्ह व्हाईस मधून पॅसिव्ह व्हाईस मध्ये कशी उडी मारायची या संदर्भात पाहूया. म्हणून या ठिकाणी मी लिहितो ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. बरं का, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. बघा, ऍक्टिव्ह व्हाईस मधून पॅसिव्ह व्हाईस मध्ये चेंज करता आलं की पॅसिव्ह व्हाईस मधून ऍक्टिव्ह मध्ये चेंज करता येईल. मीन्स सेकंड लेसन किंवा सेकंड चॅप्टर इज डिपेंड ऑन फर्स्ट चॅप्टर. अँड सो हे जर आलंच तर आपल्याला हा चेंज करता येईल. कळतंय का, हा ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये बदल करता आला तर पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह बदल करता येणार. आता आपल्याला एक साधं वाक्य घेऊन वाटचाल करूया. साधं वाक्य घेऊया आणि कोणकोणत्या बाबी आपल्याला आवश्यक आहेत या आपल्या गोष्टी लक्षात येतील. बरं का, आता एक ऍक्टिव्ह व्हाईसचं वाक्य घेऊया. कोणतंही एक वाक्य घेऊया, कोणतंही. म्हणजे आता या ठिकाणी नेहमीप्रमाणे प्रचलित असं वाक्य आहे आय. बरं का, या ठिकाणी राईट. बरं का, या ठिकाणी लेटर. ओके, आता इथे आय राईट अ लेटर. बस, टू माय मदर असेल, टू माय सिस्टर असेल. आय राईट अ लेटर इन माय क्लास, है ना. इन माय क्लास म्हणजे क्लासमध्ये बसून पत्र लिहित असेल. इन माय क्लास किंवा इन माय स्कूल असेल. ठीक आहे, एवढं मोठं वाक्य लिहिलं. ओके, आता या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह मध्ये चेंज कसं करायचं. बिफोर दॅट ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करतोय आपण, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मग हे ऍक्टिव्हच आहे कशावरून, तर बाळांनो या ठिकाणी सब्जेक्ट आहे, या ठिकाणी व्हर्बचा पहिला फॉर्म आहे. हा व्हर्बचा पहिला फॉर्म आहे, याचा अर्थ सब्जेक्ट प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ अ सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे आणि सूत्राच्या नुसार आहे, म्हणून हे ऍक्टिव्ह व्हाईस आहे. पॅसिव्ह व्हाईस मध्ये आपण बदल करूया. पॅसिव्ह मध्ये बदल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आवश्यक आहे, काय काय आवश्यक आहे पहा. या ठिकाणी मी लिहितो, पहिल्यांदा मला आवश्यक आहे ऑब्जेक्ट. बरं का, हा पहिला घटक मला पाहिजे, कारण पॅसिव्हची सुरुवात कशाने होते, ऑब्जेक्टने होते. ओके, मग पॅसिव्ह मध्ये आपल्याला प्रथम ऑब्जेक्ट पाहिजे. आता ऑब्जेक्ट आपण शोधूया. ऑब्जेक्ट दोन प्रकारचे. मी आता ऑब्जेक्ट पाहिजे म्हणून ही पहिली स्टेप आहे ना, ती या ठिकाणी मेन्शन करतो. इथे लिहितो मला पाहिजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण दोन प्रकारे शोधू शकतो. बरं का, दोन प्रकारे. तर या ठिकाणी हे दोन प्रकार आहे ऑब्जेक्ट शोधायचे. एका ऑब्जेक्टला आपण म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसऱ्या ऑब्जेक्टला आपण म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरं का, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. विचारलेल्या प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आपल्याला हे शोधता आलं पाहिजे. किंवा दोन्हीही ऑब्जेक्ट असतात, आणि दोन्हीही ऑब्जेक्ट असतात ना, त्यावेळी तुम्हाला फसवायसारखा प्रश्न केलेला असतो. मग रिराइट दिस सेंटेन्स बिगिन विथ. हा जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो जर मी असेल तर बिगिन विथ आय येतो, अस असेल तर बिगिन विथ यू येतं, परत हर असेल तर बिगिन विथ शी येतं. अशा रीतीने आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न म्हणजे चेंज व्हायचंच, परंतु विचारण्याची मेथड थोडी वेगळी राहते. हा जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला कसा मिळतो, तर ज्यावेळी आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारत असतो. व्हॉटने प्रश्न विचारतो मीन्स व्हॉट राईट, जे उत्तर सापडतं तो डायरेक्ट ऑब्जेक्ट. परत व्हॉट प्ले, जे उत्तर सापडतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट. परत या ठिकाणी अजून काय असेल, व्हॉट इट, काय खाल्लं, जे उत्तर सापडतं ते आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. व्हॉट लर्न,
जे आपण शिकलो किंवा उत्तर सापडते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. म्हणजे जर या ठिकाणी आपण जर याला आपण व्हॉटने प्रश्न केला तर आपल्याला उत्तर काय सापडतं, आणि उत्तर सापडण्यापूर्वी आपल्याला दिलेल्या वाक्याचा थोडाफार मिनिंग लक्षात येणं आवश्यक आहे, बरं का. आता या ठिकाणी आय राईट, व्हॉट राईट अ लेटर इन माय क्लास, मी माझ्या क्लासमध्ये पत्र लिहितो. ओके, काय लिहितो, पत्र लिहितो. आणि जो दुसरा ऑब्जेक्ट आहे तो दुसरा ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या संदर्भात आपण एक नवीन तयार करणार आहोत व्हिडिओ, ते आपण नंतरच्या लेक्चरला पाहू. बिफोर दॅट कशा शोधायचा याबद्दल आपण चर्चा करूया. या ठिकाणी जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आपल्याला मूळ क्रियापदाला हुमने प्रश्न विचारूया. हुम, बरं का, हुम. हुम म्हणजे कोणाला, बरं का, कोणाला. आता पत्र कोणाला लिहितो, कोणाला शिकवतो, कोणाला पाठवतो, है ना, म्हणजेच हुम. हुम याने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर भेटतं ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणकोणतं असतं यामध्ये, तर या वाक्यामध्ये जर आपण हुमने क्वेश्चन केला तर आपल्याला उत्तर सापडणार नाहीये. आता जर मी या वाक्यामध्ये थोडा बदल केला, आय राईट अ लेटर टू माय सिस्टर, बरं का. आता आपण हुम राईट कोणाला लिहिलं, टू माय सिस्टर, अँड टू माय सिस्टर इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डिड यू अंडरस्टँड, डू यू अंडरस्टँड. काय सांगतोय पहा, कोणाला पत्र लिहिलं म्हटलं की जे उत्तर सापडतं ते काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, आणि काय लिहिलं याचं उत्तर ज्यावेळी सापडतं ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आपल्याला सर्वप्रथम डायरेक्ट ऑब्जेक्टचं चेंज द व्हॉइस करता येणं फार आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ऍक्च्युली चेंज द व्हॉइस काय आहे ही मेथड किंवा हा प्रकार लक्षात आला की आपल्याला पुढचा भाग लक्षात येणं किंवा एक एक स्टेप आपण अहेड करणे किंवा याच्यापेक्षा थोडंसं अजून काय आहे हे पाहणं गरजेचं आहे, आणि हे अंडरस्टँडिंग होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी इनडायरेक्ट आणि हा डायरेक्ट भाग येतो. त्याचबरोबर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अजून कसा शोधायचा, तर बघा आपल्याला प्रोनाउन चार्ट माहिती असेल. ओके, तर प्रोनाउन मध्ये आय, मी, माय, वी, एस, आवर, यू, युअर हे जे आहे याच्यामध्ये जो सेकंड कॉलम आहे, जसं की आयची द्वितीया मी, त्याचबरोबर वीची द्वितीया अस, त्याचबरोबर यूची द्वितीया यू, त्याचबरोबर हीची द्वितीया हिम, शीची द्वितीया हर, इटची द्वितीया इट, देची द्वितीया दे. हे जे सेकंड आहेत ना त्या द्वितीय आपण म्हणतो. जसं की आयच्या नंतर मी येतो, मी हा द्वितीय आहे. आय, मी, माय, हे माय हे षष्टी विभक्ती स्वरूप आहे. मग हे जे घटक आहेत ना, हे घटक जर का वाक्यामध्ये त्या क्रियापदाच्या नंतर पुढे जर आले तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टच असतात. कळतंय का मला. हे जे घटक आहे हे घटक जर या राईटच्या नंतर आले तर ते निश्चितपणे इनडायरेक्ट ऑब्जेक्टच असतात. आपल्याला हे जर सापडलेच तर हे हुमने क्वेश्चन करायची सुद्धा आवश्यकता नाही. जसं की या ठिकाणी असं झालं असेल, आय राईट अ लेटर टू मी, सॉरी आय राईट अ लेटर टू हर, आलं बघा हर. टू हिम असेल, आलं बघा हिम. टू देम असेल. हे जे आहेत हे काय आहेत, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सीता पण असू शकते किंवा एखादा पर्सन पण असू शकतो, बरं का. तर सांगायचंय काय, तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे आपण डायरेक्टली फाइंड करू शकतो आणि तर या शब्दावरून फाइंड करू शकतो. आणि जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट कसे फाइंड करायचे, तर मूळ क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता आपल्याला जे उत्तर भेटेल ते उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता ज्यावेळी आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट सापडतो त्यावेळी आपल्याला लिहायला सुरुवात करायला काय हरकत नाही. मग आपण या ठिकाणी लिहूया. चला, पॅसिव्हची सुरुवात करतोय आपण, म्हणून अ लेटर, अ कॅपिटल काढूया, अ लेटर. ठीक आहे. पुढं दुसरी स्टेप किंवा दुसरी मेथड, सॉरी दुसरी स्टेप किंवा दुसरी काय म्हणायचं त्याला, दुसऱ्या पद्धतीने किंवा ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर आपल्याला दुसरा घटक जो पाहिजे तो काय पाहायचा, आपण टेन्स पाहायचा, बरं का. ह्या स्टेप्स आहेत आणि ह्या स्टेप्स आपण तयार केलेल्या आहेत. पुस्तकामध्ये निश्चितपणे नसतील कुठल्या, पण पहिला ऑब्जेक्ट शोधला, दुसऱ्यांदा टेन्स पहा. स्टेप बाय स्टेप आपल्याला स्टडी करायचं. टेन्स म्हणजे दिलेले वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, तर दिलेले वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे बघा. आय राईट अ लेटर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग मी या ठिकाणी एक चार्ट तयार करतो, बघा. या ठिकाणी जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, इथे मी लिहितो ए, इथे लिहितो बी, इथे सी, त्याचबरोबर इथे डी, ई आणि एफ. या ठिकाणी ए म्हणजे काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, बरं का.
आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल बरं का, सिंपल प्रेझेंट टेन्स मी काय करतो शॉर्ट मध्ये लिहितो, तर त्याचं सिंपल प्रेझेंट टेन्स मी लिहितो एसपी. ओके, एसपी मध्ये असेल तर आपल्याला एम किंवा इज किंवा आर यूज करायचे. ओके, त्याचबरोबर जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला एम किंवा इज किंवा आर प्लस बीइंग हा शब्द यूज करायचा बरं का. त्याचबरोबर हा तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य असेल तर या ठिकाणी आपल्याला हॅव किंवा हॅज प्लस बीन शब्द वापरायचे. बीन आणि बीइंग मध्ये फरक आहे. हा झाला प्रेझेंट टेन्सचे पहिले 3 प्रकार झाले. आता जर दिलेले वाक्य आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर या ठिकाणी वॉज किंवा वेअर शब्द यूज करायचे. कुणाला अनुसरून? या ऑब्जेक्टला अनुसरून. आणि जर दिलेले वाक्य कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला वॉज किंवा वेअर प्लस बीइंग हा शब्द यूज करायचा बरं का. आणि जर दिलेले वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये असेल, बघा परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टला अनुसरून हॅड बीन शब्द वापरायचे. बघा टेन्स मध्ये आपल्याला हे सगळे मेथड्स किंवा हे पाठांतर असणं आवश्यक आहे. टेन्स बघायचं, पहिला झाला ऑब्जेक्ट, सेकंड झाला टेन्स. आपण टेन्स बघूया. आता टेन्स कोणतं सापडला? सिंपल प्रेझेंट टेन्स. हे एसपी म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सीपी म्हणजे कंटिन्युअस, पीपी म्हणजे परफेक्ट. आता एसपी म्हणजे एसपी ए केलं सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट टेन्स. जर सिंपल, आता या ठिकाणी आपल्याला काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर एम किंवा इज किंवा आर वापरायचा. मग आपल्याला अ लेटरला अनुसरून काय आहे तर एम येतं, इज येतं, तर आर येतं, तर इज येतं बरं का. ओके, हा झाला सेकंड पॉइंट. आता तिसरी स्टेप जी आहे ती कोणती रे? व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय तर व्हर्बचा तिसरा फॉर्म. पहिला ऑब्जेक्ट झाला, दुसरा टेन्स झाला. टेन्स नुसार आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब चेंज केले. हेल्पिंग वर्ब चेंज करता आले म्हणजे तुम्हाला इंग्लिश आलं. तिसरा पॉइंट आहे वर्ब पास्ट पार्टिसिपल. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप असतं म्हणजेच काय त्याला पास्ट पार्टिसिपल असं आपण म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी मूळ क्रियापद कोणतं आहे? राईट. राईटचं पास्ट पार्टिसिपल कोणतं घेऊया या ठिकाणी? रिटन. राईट, रोट, रिटन. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी चौथा एक भाग आपण तयार केलेला आहे ते म्हणजे रिमेनिंग वर्ड्स काय असतील तर लिहून टाका. आता रिमेनिंग वर्ड्स म्हणजे काय तर यामधला हा जो कर्ता आहे ना, हा कर्ता सोडून काय काय लिहायचं राहिले रे? राईट्स रिटन लिहिलं, अ लेटर या ठिकाणी लिहिलं, इन माय क्लास राहिलाय म्हणजेच काय कॉम्प्लिमेंट राहिलेलं लिहायचं ते आपण लिहून टाकूया. म्हणून या ठिकाणी इन माय क्लास. ठीक आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे तो कोणता? 5वा पॉइंट आहे. तो 5वा पॉइंट म्हणजे बाय प्लस नाउन लिहायचं. नाउन किंवा बाय प्लस नाउन लिहायचं किंवा या ठिकाणी जे प्रोनाउन आहे ना त्या प्रोनाउनची द्वितीय लिहायची. आता प्रोनाउन म्हणजे काय? हे आय हे प्रोनाउन चालेल. जर इथे राम असेल तर आपण बाय राम लिहिलं असतं. या ठिकाणी सीता असेल तर बाय सीता लिहिलं असतं. या ठिकाणी आय आहे म्हणजे आईची द्वितीय लिहायची म्हणून या ठिकाणी प्रोनाउन जे प्रोनाउन आहे त्याचं आपल्याला दुसरं रूप लिहायचं आहे. आणि म्हणून इथे काय होते मी खाली लिहितो जागेच्या अभावी बाय, आईची द्वितीय कोणती? मी, अँड फुल स्टॉप. ओके, आता या ठिकाणी जर सपोज आय एम रायटिंग अ लेटर असतं म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असता तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला एम इज आर प्लस बीइंग हा शब्द ऍडिशन झाला असता. जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असता हा तर आपण हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन वापरलं असतं. म्हणजे हे आपल्याला बदल करायला लागले असते. आपण या ठिकाणी एक वाक्य घेऊया. तर बघा, सीता वॉज इटिंग अ मँगो, फुल स्टॉप. ओके, आता हे जे वाक्य आहे हे ऍक्टिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये करूया आपण. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये म्हणजे कसं तर ही सब्जेक्ट आहे वॉज किंवा वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी आहे. सूत्रानुसार वाक्य आहे म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह मध्ये रूपांतर करूया. आपल्याला पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायसाठी प्रथम गरज कुणाची आहे? ऑब्जेक्ट. प्रथम आपण ऑब्जेक्ट शोधूया. हा जो बघा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे ना. ऑब्जेक्ट कसा शोधायचा? व्हॉट इट म्हणलं की ऑब्जेक्ट सापडतो. काय खाल्लं किंवा काय खातो किंवा काय खात आहे? अ मँगो. अ मँगो लिहून टाका. पुढं काळ बघा, दुसरा पॉईंट सांगितलाय काळ पाहायला. काळ कोणता आहे रे? तर काळ आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी. वॉज नाहीये पण वॉज किंवा वेअर पैकी वॉज आहे ना
म्हणून या ठिकाणी हा दिलेला काळ आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स असेल तर वॉज किंवा वेअर प्लस बीइंग शब्द वापरायचा आहे. म्हणून अ मँगो साठी येतो वॉज, सिंग्युलर आहे ना म्हणून वॉज, आणि इथे लिहूया आपण बीइंग. ठीक आहे, 2 पॉइंट झाले. तिसरा पॉइंट आहे व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल आपण यूज करूया. व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल कुठे आहे पहा, तर ईटचं पास्ट पार्टिसिपल ईट ॲट ईटॉन. काय आहे, ईटॉन. ओके, चौथा पॉइंट आहे रिमेनिंग वर्ड्स, म्हणजे करता सोडून राहिले काय काय. हा करता काय काय राहिलं तर काहीच नाही. आणि हे कधी कधी नसतं पण याच्यामध्ये आलं, कधी कधी नसेल पण डोंट वरी अबाउट इट. ओके, मग डायरेक्ट बाय प्लस कर्त्याची द्वितीया किंवा नाउन असेल तर नाउन लिहून टाका. आणि या ठिकाणी प्रोनाउन नाहीये, सीता आहे, डायरेक्ट सीता लिहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, चेंज द व्हॉइस हा सेक्शन शिकावा लागेल. आता हा सगळा आपण जो बघितला सारांश तो फक्त याच्यामधल्या स्टेप्स, आणि हा जो भाग आहे तो भाग अतिशय आणि अतिशय महत्वाचा आहे. तो आपल्याला जर आला तर आपल्याला चेंज द व्हॉइस करायला निश्चितपणे येईल. आणि चेंज द व्हॉइस हा अतिशय सोपा सेक्शन आहे. निश्चित याच्यावर आपण दुसरे व्हिडिओज बनवणार आहोत, ते तुम्हाला बघायला मिळतील. घरी बसून तुमचा अभ्यास या चेंज द व्हॉइस किंवा ग्रामरच्या प्रत्येक सेक्शनवर होऊ शकतो. अगदी मग त्यामध्ये असेल ॲडिक्वेशन टॅग असेल, चेंज द व्हॉइस असेल, एक्सक्लामेटरी असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, अगदी तुमचं इन्फिनिटिव्ह नॉट ओनली बट ऑल्सो नायदर नॉर असेल, काही ॲज सून ॲज, नो सूनर दॅन वगैरे वगैरे जे काही ग्रामरचे पॉइंट्स आहेत ते अगदी पार्ट ऑफ स्पीच पासून ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पर्यंतचा भाग आपण या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून प्रेझेंट करणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये आपण आता सध्या काय काय शिकलो, तर प्रथम आपल्याला यामध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे चेंज द व्हॉइसचे 2 प्रकार आहेत. आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह कसं आयडेंटिफाय करायचा, तर दिलेले वाक्य हे सूत्रानुसार असेल तर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस. कोणकोणत्या टेन्सेसचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होतं, तर आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये 3 आणि पास्ट टेन्स मध्ये 3, हे दोनच, म्हणजे ह्या 2 टेन्स मध्ये प्रथम 3 टेन्स आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट. याच फक्त चेंज द व्हॉइस आपल्याला करता येतं. फ्युचर टेन्सचा आपण विचार काय केला नाहीये, कारण या ठिकाणी फ्युचर टेन्स साठी आपण एक वेगळा सेक्शन घेणार आहोत. तो मॉडल एक्झिलरीज वर्ब जे आहेत याच्या माध्यमातून आपण ते टीचिंग करणार आहोत. म्हणजे आपल्याला दॅट इज द फर्स्ट पार्ट, म्हणजे हा पहिला पार्ट असेल, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, असे आपण थोडंसं डिवाइड करून हा स्टडी करायचा आहे. अजून आपण काय शिकलो याच्यामध्ये, तर ऍक्टिव्ह व्हायची सुरुवात ऑब्जेक्टने सब्जेक्टने होते आणि पॅसिव्ह व्हायची सुरुवात ऑब्जेक्टने होत असते. मग पॅसिव्ह मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला प्रथम कोणाची आवश्यकता असते, तर ऑब्जेक्टची असते, है ना. तर बरोबर आहे. प्रथम म्हणजे स्टेप्स शिकलो आपण. पहिली स्टेप आपण शिकलो तो म्हणजे ऑब्जेक्ट, म्हणजे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह चेंज करण्यासाठी प्रथम आपल्याला ऑब्जेक्ट लागतो. दुसऱ्यांदा आपण टेन्स बघायचं आहे. टेन्स आपल्याला दिलेले वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे ओळखता आलंच पाहिजे, नो एक्सक्यूज. ओळखता आलं की त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणते वापरायचे हे लक्षात येईल. तिसरा पॉइंट, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं, त्यालाच पास्ट पार्टिसिपल असंही म्हणतो आपण. चौथा पॉइंट, करता सोडून राहिलेले शब्द म्हणजे रिमेनिंग वर्ड्स असतील किंवा कॉम्प्लिमेंट असतील, सगळे राहिलेले शब्द लिहून टाकायचे. आणि राहिलेले शब्द असतात ते प्रेपोजिशनने सुरू होतात, लक्षात घ्या. ऑन असेल, इन असेल, टू असेल, त्याचबरोबर अजून ओव्हर असेल वगैरे वगैरे प्रेपोजिशन असतात त्यांनी सुरू होतात. आणि शेवटी काय आहे, बाय प्लस नाउन, म्हणजे जो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नाउन आहे, जर नाउन असेल तर आहे असं नाउन लिहायचं, जसं की बाय सीता, ओके, बाय राम, बाय श्याम असेल. आणि जर प्रोनाउन असेल तर प्रोनाउनची द्वितीय लिहायची, जसे की आय असेल तर बाय मी करायचा, ही असेल तर बाय हिम करायचा, शी असेल तर बाय हर करायचा. अशा रीतीने आपण ह्या 5 स्टेप्स बघितल्या, म्हणजेच ऑब्जेक्ट, टेन्स, वर्ब पास्ट पार्टिसिपल, रिमेनिंग वर्ड्स आणि बाय प्लस नाउन ऑब्लिक प्रोनाउन सेकंड. ओके, आता जो टेन्स भाग आहे तो टेन्स भाग संदर्भात आपण काय शिकलो, तर जर दिलेले वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर बघा, दिलेले वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून एम इज आर बस. जर दिलेले वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून एम इज आर प्लस बीइंग. जर दिलेले वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन. जर दिलेले वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर वॉज किंवा वेअर यूज करायचे ऑब्जेक्टला अनुसरून. जर दिलेले वाक्य कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून आपल्याला वॉज किंवा वेअर प्लस बीइंग यूज करायचं. आणि जर दिलेले वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपण ऑब्जेक्टला अनुसरून हॅड, बीन
यूज करायचं. तर हा व्हेरी महत्वाचा चॅप्टर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून बरीच काय आपण या छंदवाईच्या सेक्शन मध्ये माहिती बघणार आहोत. पार्ट नंबर 1 आहे, या ठिकाणी आपण इथंच थांबू. जाता जाता एक, जर दिलेले वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. जर दिलेले वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. जर दिलेले वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. जर दिलेले वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. जर दिलेले वाक्य कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. आणि जर दिलेले वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये असेल तर ऑब्जेक्टला अनुसरून. व्हेरी गुड. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ड्स यूज करायचे. पुढची व्हिडिओ आपण लवकरच घेणार आहोत. तोपर्यंत